सो हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. आणि फायनल इयर इंजिनिअरिंगचा टाइम टेबल अनाऊन्स झालेला आहे. सो बॅकलॉगचे जे पेपर्स आहेत ते आहेत 20 मे पासून स्टार्ट होत आहेत. सो इथे मी मेकॅनिकल ब्रांचचं टाइम टेबल चा फोटो लावलेला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देत आहे, त्यामध्ये तुम्ही तुमच्या ब्रँचनुसार तुमचे कोणते पेपर आहेत कोणत्या दिवशी ते तुम्ही चेक करा. सो 20/5 पहिला पेपर आहे बॅकलॉगचा HVAC, देन 22 आहे डॉम, देन 25 आहे टर्बो, त्यानंतर त्यासोबत बाकी इलेक्टिव्ह पण दिलेले आहेत. 25 नंतर 27 आहे, त्यानंतर 30 आहे. म्हणजे ऑलमोस्ट एक दिवसाचा गॅप आहे, एक 2 दिवसाचा गॅप आहे काही पेपरमध्ये एकच दिवसाचा गॅप आहे. ह्या बॅकलॉगचे पेपर 20 तारखेचे. त्यांचा टाइम जर बघितला तर 2 ते 4:30 पर्यंत, म्हणजे 4:30 पर्यंत टाइम आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जर फायनल इयरचे पेपर हे दुपारी आहेत तर सेकंड इयरचे पेपर हे सकाळी असणार आहे. सो सेकंड इयरचे बॅकलॉग सुद्धा 20 तारखेच्या आसपास किंवा 22 तारखेला स्टार्ट होऊ शकतात. सो त्याचं पण टाइम टेबल आज किंवा उद्यापर्यंत येऊनच जाईल. आणि जे रेग्युलर सेमेस्टरचे जे सब्जेक्ट आहेत त्याचा पेपर स्टार्ट होत आहेत 2 जून पासून. सो 2 जून, त्यानंतर 4 जूनला दुसरा पेपर आहे, त्यानंतर 9 जूनला आहे, त्यानंतर 11ला आहे. सो इथे एका पेपरला आहे सुट्ट्या बरेचसे 4-5 दिवस. 4 नंतर डायरेक्ट 9ला पेपर आहे. अँड बाकी तर नॉर्मलच आहे मग. सो तुमचे 11-20 एप्रिल पासून पेपर स्टार्ट होत आहेत. आणि त्यासोबत रेग्युलरचे पेपर 2 जून पासून स्टार्ट होऊन 11ला संपत आहेत. सो अराउंड फर्स्ट इयर जरी बघितलं तरी फर्स्ट इयरचं पण असंच टाइम टेबल येणार आहे. सो ते पण येईलच लवकर. सो आलं की मी तुम्हाला कळवेलच व्हिडिओ थ्रू. सो अभ्यासाला लागा, लवकरात लवकर तयारी सुरुवात करा. जीटी इंजिनिअरिंग अकॅडमीवर तुम्हाला डॉमचा कोर्स आहे अवेलेबल फायनल इयरमध्ये, फायनल इयरच्या सब्जेक्ट पैकी. त्यासोबत थर्ड इयरचे पण सब्जेक्ट आहेत भरपूर सारे. सो ऍप्लिकेशनवर जा, प्रिपरेशन करा. 20 दिवस बाकी आहे. ऑल द बेस्ट.